नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे की अनुदान वाटप घोटाळा झालेला आहे आणि त्या संदर्भात एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तब्बल 26 तलाठींसह 17 कृषी सहाय्यक, 31 ग्रामसेवक आता निलंबित होणार आहे. आलं म्हणजे किती मोठा घोटाळा असू शकतो की ज्यात जवळपास 26 तलाठी, 17 कृषी सहाय्यक, ज्याला आपण कृषी सेवक पण म्हणतो, आणि 31 ग्रामसेवक यांचं निलंबन जे आहे तर ते होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. 35 कोटींचा घोटाळा झाल्याची चौकशी समितीच्या अहवालात उघड. सक्तीने आता वसुली जी आहे तर ती करण्यात येणार आहे. तर त्याच्या संबंधी ही संपूर्ण बातमी आहे. तर काय बातमी आहे तर ती संपूर्ण आपण जे आहे तर त्यात आपण कव्हर करणार आहोत. बघा, जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावगी तालुक्यात अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचे चौकशी अहवालात उघड झालेले. म्हणजे हा काही आरोप नाही लागलेला, डायरेक्ट चौकशी जी समिती नेमली होती त्या समितीने सांगितलं की घोटाळा झालेला आहे. घोटाळ्यांच्या चौकशी समितीकडून अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या अहवालात 34 कोटी 97 लाख रुपयाचा अपहार झाले असून या घोटाळा प्रकरणी 26 तलाठ्यांचे निलंबन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेली आहे. जवळपास 26 तलाठी जे आहे तर ते निलंबित करणार आहे. पण सध्यासाठी जर आपण पाहिलं तर त्यांनी इथं जे आहे तर ते 26 तलाठी यांचं निलंबन जे आहे तर ते केलेलं आहे. या घोटाळ्याची रक्कम घोटाळेबाजांकडून सक्तीने वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घोटाळ्यामध्ये 17 कृषी सहाय्यक म्हणजे कृषी सेवक यांचा पण समावेश होता आणि 31 ग्रामसेवक हे देखील सामील असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे. पत्रकार परिषदेत अप्पर जिल्हाधिकारी रीना मेत्रेवर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आणि उपजिल्हाधिकारी मनीषा दांडे आदींची उपस्थिती होती. पत्रकार परिषद अधिक माहिती देताना डॉक्टर पांचाळ पुढे म्हणाले की 2022 पासून आपत्तीच्या नुकसानापोटी देण्यात आलेल्या अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि याच्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने त्यांचा अहवाल दिला आणि चौकशी अंती त्यांनी एवढी मोठी कारवाई जी आहे तर ती केलेली आणि आपण खूप मोठी कारवाई म्हणू शकतो, कारण की 1 तलाठी निलंबित करणं आणि 26 तलाठी निलंबित करणं, परत 31 ग्रामसेवक निलंबित करणं आणि 17 कृषी सहाय्यक निलंबित करणं, म्हणजेच या घोटाळ्याची जी व्याप्ती आहे तर ती पण मोठी असू शकते. घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेले तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना 48 तासात खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. खुलासा सादर न केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. भोकरदन, परतूर, जाफराबाद, जालना, मठा, बदनापूर या 6 तालुक्यात अनुदान घोटाळ्याची चौकशी जी आहे तर ती चालू आहे. घोटाळ्यात सहभागी असलेल्यांकडून अनुदानाची जी रक्कम आहे तर ती सक्तीने वसूल केली जाणार आहे आणि यांना 48 तास दिलेले आहेत. या 48 तासात त्यांना जे आहे तर ते नोटीस मध्ये खुलासा जो आहे तर तो करायचा आहे. म्हणजे खूप मोठी कारवाई जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळू शकते. 9 तलाठ्यांनी केला 1 कोटींचा घोळ. अनुदान घोटाळा प्रकरणी चौकशी समितीने चौकशी केली असता 9 कोटी रुपयांचा घोळ, 9 तलाठ्यांनी प्रत्येकी 1 कोटीचा घोळ केला असल्याची बातमी उघड झालेली. या तलाठ्यांनी अद्याप रकमेचा भरणा न करता खुलासाही केलेला नाही. अनुदान घोटाळ्या प्रकरणी अंबड तालुक्यातील 15 तर घनसावली तालुक्यातील 16 तलाठ्यांची चौकशी अंती दोषी आढळले आहे. 5 कोटीचा भरणा. अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर हा घोटाळा 34 कोटी 97 लाख रुपये झाले असल्याची चौकशी समितीने अहवालात सादर केलेले आहे. अंबड तालुक्यात 15 कोटी 93 लाख 12,225 रुपयांचा तर घनसावगीमध्ये 19 कोटी रुपयांचा आहे. अनुदान घोटाळ्यात सहभागी असलेल्या तलाठ्यांनी 5 कोटी 97 लाख म्हणजे 74 लाख रुपयांचा भरणा जो आहे तर तो केलेला आहे. म्हणजे 5 कोटी त्यांनी भरून टाकले, म्हणजेच ते जे आहे तर ते सामील होते असं आपल्याला इथं जे आहे तर ते दिसत आहे. ही जर न्यूज पाहिली ना आपल्याला तर याच्यावरून आपल्याला दिसतं की तलाठी आणि ग्रामसेवक म्हणजे जो खालचा लेवलचा कर्मचारी असतो तर तो तेवढा जास्त आपल्याला भ्रष्ट या व्यवस्थेत बघायला मिळतो. सरकारलाही विनंती आहे की असे जे काही भ्रष्ट कर्मचारी असतील त्यांच्या विरुद्ध सरकारने एक फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करावी, ज्याच्या माध्यमातून प्रशासनात इमानदार व्यक्ती, प्रामाणिक व्यक्तीच असतील की ज्याच्या माध्यमातून जनतेचे कामं देखील वेळेवर होतील. आणि जर या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना लवकर जर आपण बाहेर केलं ना तर नवीन जे उमेदवार रोजगाराच्या संधी शोधत आहे
प्रामाणिक आहे, त्यांना प्रामाणिकपणे या शासन व्यवस्थेमध्ये काम करायचंय, त्यांना मात्र इथं संधी भेटू शकते. फक्त शासनाने यांचं निलंबन न करता यांना सेवेतून डायरेक्ट बडतर्फ केलं पाहिजे. ही कारवाई देखील त्यांनी लवकरात लवकर केली पाहिजे, ज्याच्या माध्यमातून ज्या काही आगामी भरती येतील त्याच्यामध्ये खरंच एका प्रामाणिक उमेदवाराला जी आहे तर ती संधी मिळू शकते. 2025 मध्ये अशीच एक संधी येणार आहे मित्रांनो, तलाठी भरती 2025 ची. आणि याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की नाही, मी प्रामाणिकपणे शासनामध्ये काम करू इच्छितो आणि प्रामाणिकपणेच मला त्याच्यात एंट्री घ्यायची, व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे, परीक्षा द्यायची, तर याच्यासाठी नक्कीच तुम्ही तुमची प्रिपरेशन करू शकतात. आणि या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये, प्रवासामध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची खूप मदत होणार आहे. मागील 2023 मध्ये इग्नाइट अकॅडमी ही महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकावर होती तलाठी भरतीमध्ये. तलाठी भरतीमध्ये सर्वाधिक पसंती केली जाणारी अकॅडमी होती आपली. आज जे काही तलाठी म्हणून 2023 मध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार असतील, तुमच्या आजूबाजूला कोणी असेल, त्यांना तुम्ही नक्की विचारू शकतात की तुम्ही 2023 ची प्रिपरेशन कुठे केली होती आणि या प्रिपरेशन मध्ये कोणी तुम्हाला मदत केलेली होती. तर त्यावेळी त्यांना एकच नाव असेल, इग्नाइट अकॅडमी. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल तर 2025 साठी आपण रेकॉर्डेड पद्धतीची बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करावं. तसेच आपले हे नंबर्स आहेत, यांना देखील तुम्ही कॉल करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.